विद्यार्थी मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण TYBA PSY 270 मानवी विनिमय आणि समायोजन ह्यामध्ये आपण लेसन क्रमांक 1 च्या टॉपिकवर बोलणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असणार तर चॅनलवर जर नवीन असणार तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला मग आपण संप्रेषणची व्याख्या बघूया। आता संप्रेषण या शब्दाचा अर्थ आपण आधी बघून घेऊ। तर संप्रेषण म्हणजे काय? तर संप्रेषण म्हणजे एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे आपण इतरांशी संवाद साधतो किंवा आपले विचार, मते, भावना, बातम्या आणि ज्ञान यांची देवाणघेवाण करतो। तर चला मग संप्रेषणची व्याख्या आपण बघूया। जेव्हा एखादी व्यक्ती काही विशिष्ट अर्थाचे किंवा माहितीचे वितरण दुसऱ्या व्यक्तीकडे शब्द, चित्रे, हावभाव इत्यादीच्या साहाय्याने करते तेव्हा त्या वितरणाच्या किंवा संक्रमणाच्या प्रक्रियेस संप्रेषण असे म्हणतात। या प्रक्रियेमुळे एकमेकाचे विचार, माहिती एकमेकांना समजत असते। ज्यांच्यापर्यंत विचार पोहोचला जातो त्याला तो विचार समजवयास पाहिजे, त्याशिवाय संप्रेषणाची क्रिया पूर्ण होणार नाही। आता म्हणूनच न्यूमन व समर यांनी संप्रेषण म्हणजे दोन किंवा जास्त व्यक्तीचे परस्पराशी माहिती, कल्पना, मते किंवा भावना या बाबतीत केलेली देवघेव होय असे म्हटले आहे। ही माहितीची देवाणघेवाण यशस्वी व फलदायी व्हायची असेल तर ती परस्परांना समजणे आवश्यक आहे। ऑलेनच्या मतेही दुसऱ्या व्यक्तीच्या मनात विशिष्ट जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने एखाद्या व्यक्तीने केलेल्या सर्व क्रियांचा संप्रेषणाच्या प्रक्रियेत समावेश होत असतो। थोडक्यात संप्रेषण ही सांगण्याची, ऐकून घेण्याची व समजून घेण्याची एक पद्धतशीर व निरंतरपणे करण्यात येणारी प्रक्रिया असते। कम्युनिकेशन हा इंग्लिश शब्दही कम्युनिस या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे। कम्युनिस म्हणजे कॉमन, कम्युनिकेशन म्हणजे कोणतीही कल्पना दुसऱ्यापर्यंत पोहोचणे, आशयाची देवाणघेवाण होणाऱ्या कोणत्याही वर्तन प्रकाराला कम्युनिकेशन म्हणता येईल। या प्रकारे संप्रेषण म्हणजे माहिती, कल्पना व अर्थाची देवाणघेवाण होय। येथे प्रेषक ग्राहकाला माहिती देत असतो, म्हणजे या प्रक्रियेत कोण कोणाला व काय केव्हा देते या सर्व गोष्टीचा अंतर्भाव होतो।